रात्रभर पाऊस पडून गेला होता। निशा खिडकीबाहेर पाहत होती। पहाटेचा गारवा, झाडांवरून टपटपणाऱ्या थेंबांचा आवाज आणि घरभर पसरलेल्या मोगऱ्याचा मंद सुगंध। आज तिच्या आयुष्यातील एक विशेष दिवस होता, तिचा वाढदिवस। पण तिच्या मनात मात्र विचारांचे वादळ घोंघावत होते। गेल्या काही दिवसांपासून तिचा नवरा रोहन जरा गप्पच होता। काहीतरी प्लॅन करत असावा असे तिला वाटले होते, पण तो काही बोलत नव्हता। सकाळी मुलांना शाळेसाठी तयार करून पाठवून घराची कामं उरकून ती काही वेळ स्वतःसाठी घालवत होती। त्या क्षणी तिचं मन काल परवाच्या आठवणींमध्ये हरवलं। गेल्या 25 वर्षापूर्वीचा काळ। निशा त्यावेळी कॉलेजमध्ये शिकत होती, अतिशय हुशार आणि जिज्ञासू स्वभावाची। तिचा मित्र वरुण, जो तिच्या कॉलेजचा बॅचमेट होता, तिच्या आयुष्यात एक खास स्थान राखून होता। वरुण हा कवी मनाचा होता, नेहमी काहीतरी नवीन करण्याच्या विचारात मग्न असायचा। दोघांमध्ये एक अघोषित जवळीक होती। त्या वर्षी निशाचा वाढदिवस आला तेव्हा वरुणने तिला एका झाडींनी वेढलेल्या शांत बागेत बोलावले होते। तो दिवस खास होता। वरुणने तिला त्याच्याच हाताने बनवलेलं एक पेंटिंग गिफ्ट केलं होतं। त्या पेंटिंगमध्ये एक सुंदर पर्वताचा नजारा होता, जिथे आकाशात एक छोटीशी पतंग उडताना दिसत होती। वरुण म्हणाला, ही पतंग तू आहेस निशा, तुला आकाशा इतक्या उंचीवर जायचं आहे, पण या डोरने नेहमी जमिनीशी जोडलेलं राहिलं पाहिजे। ती डोर मी आहे। निशाच्या डोळ्यात अश्रू तरळले। त्या दिवशी ते खूप फिरले, बोलले आणि हसत खेळत दिवस कसा गेला ते कळलंच नाही। परंतु नियतीला काही वेगळंच मान्य होतं। त्या दिवशी संध्याकाळी वरुणने तिला स्टेशनवर सोडून जाताना सहज म्हटलं, काही वर्षांनी जेव्हा तुझ्या आयुष्याचा नवीन अध्याय सुरू होईल तेव्हा मला विसरू नकोस। मी तुला भेटायला कदाचित येणार नाही, पण माझ्या आठवणी कायम तुझ्या मनात असतील। तिला त्या वाक्याचा अर्थ कळला नव्हता, पण पुढच्याच आठवड्यात वरुणचा एका अपघातात मृत्यू झाला। निशाचं आयुष्य एका क्षणात बदलून गेलं। निशा खिडकीतून बाहेर पाहत होती, तेवढ्यात रोहनने तिच्या खांद्यावर हात ठेवला। तो हसून म्हणाला, तुला विसरलो असेल असं वाटलं का? तुझा वाढदिवस आहे आणि मी खास प्लॅन केला आहे। निशाने त्याच्याकडे पाहिलं, डोळ्यात थोडासा गोंधळ आणि हलकीशी हसू। रोहन, तुझ्या प्रेमाची आठवण देण्यासाठी काय करत आहेस ते सांग ना, ती म्हणाली। रोहनने निशाला डोळे मिटायला सांगितले। काही क्षणानंतर तिने डोळे उघडले तर समोर तिच्या आवडीचा सुंदर ताज्या फुलांनी सजवलेला टेबल, त्यावर एका बाजूला तिच्या हाताने बनवलेल्या पेंटिंगचं फ्रेम ठेवलं होतं। ते पेंटिंग तिचं आणि वरुणचं होतं, जे कधी काळी तिने त्याच्यासाठी बनवलं होतं। तुला आठवतं का, हे पेंटिंग तू कधी केलं होतंस? रोहन म्हणाला। निशाला भरून आलं, हे पेंटिंग माझ्या जुन्या आयुष्याचा एक भाग आहे, जो कधीही परत येणार नाही, ती म्हणाली। तो दिवस थोडासा भावुक होता। निशाने रोहनसोबत संध्याकाळी छान डिनर केलं, पण तिच्या मनाचा एक कोपरा नेहमीच वरुणसाठी राखीव असायचा। रात्री ती झोपायला गेली तेव्हा हॉलमधून मोगऱ्याचा सुगंध येत होता। ती उठून बघायला गेली। हॉलमध्ये एक चिठ्ठी ठेवलेली होती, त्यावर लिहिलं होतं, जग पुढे जातं पण आठवणी कधीच मागे राहत नाहीत। पुढच्या वाटेवर जेव्हा तुझं मन तुला पुन्हा आठवणीत घेऊन जाईल तेव्हा फक्त इतकंच लक्षात ठेव, मी नेहमी तुझ्यासोबत आहे। ती चिठ्ठी पाहून निशाच्या डोळ्यात अश्रू तरळले। आरशावर लिपस्टिकने लिहिलेलं होतं, हॅपी बर्थडे निशा, पुढच्या वळणावरही वाट बघतोय, वरुण। निशा आरशासमोर उभी होती। तिने स्वतःला सावरलं आणि हसत म्हणाली, काही नाती कधीही संपत नाही, त्याला केवळ एका नवीन वळणाची गरज असते। तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।